स्त्रीचा निर्धारू श्रीमंत योगी, हे जे उद्गार ज्यांच्याविषयी लिहिलेले आहेत असे हे शिवछत्रपती शिवाजी महाराज. शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या अंगी जे असणारे गुण आहेत ते प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये असायला हवेत. त्यांच्यामध्ये जो गुण होता, ज्यावेळेस आपल्याला आयुष्यामध्ये वाटेल की सर्व काही संपत चाललेलं आहे, त्यावेळेस नव्या उमेदीने आणि स्वतःच्या कर्तृत्वाने आपण आयुष्य कसं घडवू शकतो हे जे शिकून गेले ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांच्या चारित्र्यातून विद्यार्थ्यांसाठी सर्वांची एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही गोष्ट की स्वप्न ही नेहमी मोठी बघितली पाहिजे. स्वप्न नेहमी ही मोठी बघितली पाहिजे, कारण ते स्वप्न साकार करताना जे संकट आपल्यावर येतात त्या संकटातून आपल्याला कसा कमबॅक करता येईल हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून शिकलं पाहिजे. जी स्वतःमध्ये आपल्या कमतरता असते, ज्यावेळेस आपण विद्यार्थी दशेत असतो त्यावेळेस ती कमतरतेलाच आपण आपली बलस्थाने बनवली पाहिजे आणि आपल्या कर्तृत्वाच्या बळाने आपल्या अस्तित्वाचा ध्वज हा फडकवला पाहिजे. हे आपल्याला शिवचरित्रातून शिकायला मिळते. तर विद्यार्थ्यांमध्ये सर्वप्रथम जे शिवाजी महाराजांमध्ये जे गुण होते ते सर्व विद्यार्थ्यात असायला हवेत. शिवाजी महाराजांनी हे शिकवलेलं आहे की परस्त्री ही माते समान आहे, स्त्रीला वागणूक ही आदराने दिली पाहिजे. आज समाजामध्ये जे चित्र आहे हे चित्र बघून असं वाटतं की ह्या ज्या जगामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज असायला पाहिजे होते. एका कवीने त्यांच्याविषयी खूप सुंदर कविता म्हटली आहे त्यांच्या शौर्याची, ती मी तुम्हाला थोडक्यात म्हणून दाखवू इच्छिते. समरभूमीचे सनदी मालक, शतयुद्धाचे मान करी, रणफंदीची जात अमुची कोण अम्मा भयभीत करी, पोलादी निर्धार अमुचा असुर बळांची खंत नसे, स्वातंत्र्याच्या संग्रामाला विजया वाचुनी अंत नसे, श्रद्धा हृदयातील आमची वज्राहुनी बलवंत असे, मरण मारुनी पुढे निघालो गर्व तयाचा कोण हरी, रणफंदींची जात आमची कोण अमा भयभीत करी, जंगल जाळा परी मराठा पर्वत श्रेष्ठ ठरला रे, वनव्यांच्या अडदंड जतीला अडसर आता कुटला रे, तळातळातून ठेचून काढू हा गनिमीचा घाला रे, स्वतंत्रेचे निशान भगवे अजिंक्य राखू धरेवरी, रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. ही जी कविता शिवाजी महाराजांच्या शौर्याविषयी लिहिलेली गेली आहे ही कविता अत्यंत सुंदर अशी कविता आहे. ज्यावेळेस तुम्ही मोठे व्हाल तर आपल्या आयुष्यामध्ये आपण एकदा तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचाल त्यावेळेस ज्यावेळेस तुमच्या आयुष्यात काही संकट येतील किंवा निर्णय घेण्याची काही तुमच्यामध्ये कमतरता असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र शिकवतं की कसं जगलं पाहिजे आणि हे शिकवतं की कसं आपल्या कर्तृत्वाने आपल्या अस्तित्व कसं निर्माण केलं पाहिजे. जाता जाता एवढे सांगते की झाले बहु होतील बहु परंतु या समहा, याचा अर्थ असा होतो की इतिहासात अनेक राजे होऊन गेले आणि पुढेही अनेक कर्तृत्वाने राजे होऊ शकतील, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा न होणे आहे न होणार. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते.